आपण निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे. काही जे आपल्याला शंका असलेल्या बूथवर नवीन मतमोजणी व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची. मी माझ्या मतदारसंघातल्या 16 बूथची व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग व्हावी म्हणूनचा अर्ज केलेला आहे आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेचा निकाल लागलेला आहे तो आधीपासूनच संशयास्पद आहे. मी आधी पण बोलले आहे की माझ्या मतदारसंघामध्ये निकालाच्या 2 दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती फिरत होती आणि ज्या यादीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या लोकांनी एक ज्या यादीमधल्या आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे ची गॅरंटी व्यक्त केली जात होती आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडियामध्ये फिरत होती. त्या यादीमधलं मतदान आणि नंतर निकाल लागल्यानंतरचं त्याच बूथवरचं मतदान हे तंतोतंत कसं काय जुळतंय ह्या बाबतीमध्ये संशय आपल्याला येतोय. कारण जिथे फक्त 5-10 मतं इकडे तिकडे जर पकडलीत आपण तर प्रत्येक बूथवरती जो त्या लोकांनी अंदाज व्यक्त केलेला तसाच निकाल माझ्या प्रत्येक बूथवरती लागलेला मला बघायला मिळाला आहे. हे संशयास्पद आहे. असा अजून कुठलाही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की तो 2 दिवसानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या बाबतीमध्ये एवढं परफेक्टली जाहीर आकड्यांसहित सांगू शकेल. जे आकडे सोशल मीडियावरती 2 दिवसांपासून फिरत होते हे सगळं संशय येण्यासारखं आहे. काही गावं अशी आहेत किंवा काही बूथ असे आहेत की त्या बूथवरती समोरच्या उमेदवाराला मतं मिळतील अशी अपेक्षाही नसताना त्या बूथवरती त्यांना जास्त मतं मिळालेली आहेत किंवा काही ठिकाणी माझ्या बरोबरीने मतं मिळालेली आहेत. आणि हा मतदारसंघातला सारासार जर आपण बघितला तर सगळ्याच ठिकाणी माझ्या काही जे वर्षानुवर्ष गेल्या 30 वर्षाचे जो काळ राहिलेला आहे त्या 30 वर्षाच्या माझ्या वडिलांच्याही कारकिर्दीमध्ये ज्या गावांमध्ये आम्ही कधी मायनस राहिलेलो नाहीये तशाही काही गावांमध्ये आजच्या दिवशी आम्ही मायनस दिसतोय जे शक्य नाहीये. लोक कुठली लाट आली किंवा कुठला योजना आली म्हणून लोक बदलत नाहीत. लोकांचा एक भावनिक आपल्या बरोबरचं जे जोडलं गेलेलं नातं असतं ते नातं कुणीही एवढ्या लवकर तोडत नाही. पण जे समोरच्यांकडनं सांगितलं जाते लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील माझा त्यावर विश्वास नाही.